श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिनांक 28 फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी आलेली आहे माघ कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी ह्या येत असतात. एक म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायक चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षामध्ये येत असते आणि जी विनायक चतुर्थी आहे तर ती शुक्ल पक्षामध्ये येत असते. तर पहा, 28 फेब्रुवारीला बुधवारी जी चतुर्थी येणार आहे ती माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी आहे. दोन्हीही चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित आहेत आणि या दिवशी पहा गणपती बाप्पांची पंचोपचार पूजाही केली जाते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. तर पहा, आपल्याला बुधवारी 28 फेब्रुवारीला जी काही संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्या दिवशी गणपतीजवळ अशी ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू जर आपण गणपतीजवळ ठेवली तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या घरामध्ये जे काही संकट अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील आणि आपल्या घराची प्रगती होईल. असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. गणपती बाप्पांना विद्येची विघ्न नष्ट करणारे त्याचबरोबर संकटमोचक असं म्हटलं जातं. यामुळेच पहा, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या आव्हानाने, गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते. जर ते शुभ कार्य सुरुवात करण्या अगोदर काही विघ्न न यावे यासाठी गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा ही केली जाते. म्हणूनच गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय असं म्हटलं जातं. आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना बघा किंवा प्रवास करताना आपल्याला रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये, विघ्न येऊ नये यासाठी आपण गणपती बाप्पांचं नावाने सुरुवात करत असतो. गणपती बाप्पा हे जीवनातील सर्व संकट, अडचणी, विघ्न दूर करणारी देवता मानली जाते. म्हणूनच त्यांना समर्पित असणारी जी चतुर्थी आहे तर ती 28 फेब्रुवारी बुधवारी आलेली. म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांची जी काही चतुर्थी आहे त्या दिवशी घरामध्ये काही उपाय हे करायचे आहे. त्यांची सेवा, पूजा तर आपल्याला करायचीच आहे, त्याचबरोबर उपाय देखील करायचे आहे. या पवित्र दिवशी आपण जे काही उपाय करू त्या दिवशी आपल्याला त्या उपायांचं खूप सारं चांगलं फळ मिळत असतं. त्यामुळे आपल्याला हे अशा तिथींना हे उपाय हे करत चालायचे असतात. हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तुम्हाला जसा वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आणि आंघोळ झाल्याच्या नंतर आपल्याला घरातली देवपूजा करून गणपती बाप्पांना पंचोपचार पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे, म्हणजे अभिषेक करायचा आहे. जलाने, शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांवर अभिषेक करायचा आहे. जर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार असाल तर ते शुद्ध पाणी जे आहे अभिषेक घातलेलं ते पाणी आपल्याला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे किंवा जो काही पिण्याचा आपला हंडा असेल त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला गणपती बाप्पांची अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना आवडणाऱ्या वस्तू ज्या आहेत, दुर्वा असतील, लाल जास्वंदीचे फूल असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, या सर्व वस्तू त्यांना पूजेमध्ये आपल्याला अर्पण करायच्या आहेत. तर बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लिंबू लागणार आहे. लिंबू हे घेताना कुठे डागलेलं किंवा खराब झालेलं घेऊ नका. चांगलं पिवळसर असं लिंबू आपल्याला ताजं घ्यायचं आहे. हे स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं. धुतल्यानंतर आपल्याला ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे लिंबू जे आहे ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि हे गणपती अथर्व शीर्ष म्हणताना त्याची जी फलश्रुती आहे ते देखील आपल्याला म्हणायचे आहे. त्यानंतर आपल्याला गणपतीचं संकटनाशक स्तोत्र ते म्हणायचं आहे. त्यानंतर हे लिंबू आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे. घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना
करायची आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, माझ्या जीवनामध्ये ज्या काही संकट, अडचणी, काही विघ्न आहेत तर ते दूर करा. आपल्या कुटुंबाची, मुलांची प्रगती होऊ द्या. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होऊ देऊ नका. त्यांचं जीवन सुख समाधानी आणि त्याचबरोबर बघा आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होऊ दे अशी प्रार्थना गणपती बाप्पांना आपल्याला करायची आहे. अगदी मनोभावे प्रार्थना जर आपण गणपती बाप्पांना केली तर आपली सर्व इच्छा, सर्व जे काही आपल्या संकट अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होतात आणि इच्छा ह्या पूर्ण होतात. त्यानंतर हे लिंबू जे आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांच्या पाठीमागे ठेवायचं आहे, समोरून ठेवायचं नाही. गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल त्याच्या मागे आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे लिंबू आहे तर ते पूर्ण दिवसभर, रात्रभर गणपतीच्या पाठीमागेच ठेवून द्यायचं आहे, राहून द्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातली पूजा करायची. गणपती बाप्पा मागे जे आपण लिंबू ठेवलेले आहे ते उचलायचं आहे आणि हे लिंबू जे आहे तर ते घेऊन आपल्याला वाहत्या पाण्याकडे जायचं आहे. वाहत्या पाण्यामध्ये हे लिंबू आपल्याला विसर्जित करायचं आहे. विसर्जित करत असताना आपल्या मनाची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करत आपल्याला ती विसर्जित करायचं आहे. तर बघा आपल्याजवळ कुठे वाहतं पाणी नसेल तर तुमच्या आसपास एखादी विहीर असेल, तलाव असेल, अशा ठिकाणी तुम्हाला हे लिंबू जे आहे तर ते विसर्जित करायचं आहे. हे लिंबू जे आहे तर आपल्याला विसर्जितच करायचं आहे. इकडे तिकडे कुठेही आपल्याला फेकून द्यायचं नाही आणि आपल्याला हे विसर्जित करत असताना आपली इच्छाही व्यक्त करायची आहे. असा हा उपाय आपण केल्याने आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे विघ्न, संकट हे येत नाही. आपल्या मुलांची, पतीची, घराची खूप सारी प्रगती होते आणि जीवनामध्ये सर्व अडचणी दूर होऊन जातात आणि कोणत्याही प्रकारचं विघ्न आपल्या जीवनावरती किंवा आपल्या कुटुंबावरती येत नाही. त्याचबरोबर आपल्या मनोकामना, ज्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होण्यास सुरुवात होते. हा उपाय तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे. महिन्यातून 2 चतुर्थी येतात तर तुम्ही दोन्ही चतुर्थीला हा उपाय करू शकता किंवा महिन्यातून एकदा सुद्धा हा उपाय करू शकता. जास्त करून आपल्याला संकष्टी चतुर्थीलाच हा उपाय करायचा आहे. तर पहा, उपाय करून बघा, तुम्हाला याचा फळ, याचा रिझल्ट तुम्हाला लगेच जाणवेल. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.